आज आपण बनवणार आहोत मॅगीचा आगळा वेगळा पदार्थ। चला तर मग बनवायला घेऊया। इथं 2 पॅकेट मी मॅगी घेतलेले आहेत। हाना मग त्या मॅगीवरती जेवढं हाणायचं आहे तेवढं आणि छान अशी बारीक करून घ्या ती मॅगी। हा पदार्थ इतका भन्नाट लागतो खायला, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। इथे मी 2 बटाटे उकडून त्याला बारीक करून घेतलेले आहेत। त्यामध्ये मी एक छोटा मीडियम साईजचा कांदा कट करून टाकला आहे। त्याचबरोबर कोथिंबीर घातलेली आहे आणि मिरची पावडर घातलेली आहे, एक अर्धा चमच हळद, एक चुटकी घातलेली आहे। त्याचबरोबर मॅगी मसाल्याचं एक पॅकेट त्यामध्ये मी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तर आता घ्या मग आता ह्याला एकजीव करून। तर आता आपण इथं घेणार आहोत 2 चमचे मैदा आणि त्याचा छान असा घोळ तयार करून घेणार आहोत। माझ्या जर चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता याचे गोल असे तुम्हाला जसे पाहिजे तसे आकार द्या आणि त्याच्यामध्ये भरा थोडंसं चीज। हा चीज म्हणले की तोंडाची चवच बदलून जाते। छान असं चीज त्याच्यामध्ये घाला, तुम्हाला हवं तेवढं घाला, काहीच प्रॉब्लेम नाही। आणि त्या मैद्याच्या घोळमध्ये त्याला मस्त असं डीप करा आणि त्याचबरोबर आपण जे धोपटून घेतली होती की नाही मॅगी, त्याच्यामध्ये बी छान असं डीप करा आणि गरम गरम तेलामध्ये मस्त ह्याला फ्राय करून घ्या, लाल होईपर्यंत। करपवायची अजिबात नाही। छान असं सोनेरी कलर येईपर्यंत मस्त ह्याला खरपूस तळून घ्या आणि बघा मग खाऊन काय लागतो हा पदार्थ। 4च्या चहाची टेस्ट वाढवणारा हा असा आगळा वेगळा पदार्थ आहे। नक्की तुम्ही ट्राय करून बघा, खूप खायला छान लागतो, मुलेही आवडीने खातात। किती आवाज मस्त याचा कुरुम कुरुम आलेला आहे। बघा आता आपण फोडून बघतोय तर किती लाजवाब दिसतंय। ठोका मग पट दिसेल।